नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. डॉक्टरांच्या संपामुळे अनेक राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्याबाबत केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सर्व राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर केंद्र सरकार आता लक्ष ठेवणार आहे. यासाठी गृह मंत्रालयाने आज आदेश जारी केला. कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध राज्यातील डॉक्टर संघटना संपावर गेले आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याची आता केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली. गदग जिल्ह्यातील नरगुंद तालुक्यातील कोन्नूर येथे परिवहन मंडळाची बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात हावेरी येथील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. रुद्रप्पा अंगडी, त्यांची पत्नी राजेश्वरी, मुलगी ऐश्वर्या आणि मुलगा विजय अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब कल्लापूर बसवेश्वर मंदिराकडे कारने जात असताना बागलकोट जिल्ह्यातील इलकल येथून हुबळीकडे येणाऱ्या सरकारी बसला धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. ही घटना नरगुंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. बेळगाव वेंगुर्ला महामार्गावरील खड्डे व वाहतूक कोंडी संदर्भात बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पाहणी केली. अनेक दिवसापासून निर्माण होत असलेल्या या संकटाला तोंड देत या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या. जिल्हाधिकारी रोशन यांनी शनिवारी रात्री 9च्या सुमारास अचानकपणे बेळगाव वेंगुर्ला महामार्ग सुळगा गाव नजदीक रस्त्याची पाहणी केली. या वर्षीच्या पावसामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे पाहून याची दखल घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्यामुळे लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे. जांबोटी खानापूर राज्यमार्गाची पार दुर्दशा झाली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. जांबोटी खानापूर या 18 किलोमीटर रस्त्याचा समावेश जत जांबोटी राज्य महामार्ग क्रमांक 31 अंतर्गत होतो. सुमारे 10 वर्षांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र या रस्त्यांपैकी कांसुली फाटा ते मोदेकोप फाट्या दरम्यानच्या रस्त्याची पार दुर्दशा झाल्यामुळे 4-5 वर्षांपूर्वी रस्त्याचे रुंदीकरण करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. पण निकृष्ट दर्जाच्या कामकाजामुळे या ठिकाणच्या रस्त्याची दरवर्षी पावसाळ्यात नेहमीच दुर्दशा होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असून डबक्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. त्यामुळे दुचाकीधारकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. शहरातील लोकप्रिय आणि गर्दीच्या उद्यानांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या किल्ला तलाव परिसरात गैरसोयीच अधिक ठरू लागल्या आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहू लागल्यामुळे मुलांना अशा डबक्यातच खेळावं आणि बागडावं लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी आबालवृद्धांसह सर्वांची गर्दी या परिसरात होत असते. महापालिकेकडून किल्ला तलाव सौंदर्यीकरण करून लहान मुलांसाठी पाळणा, घसरगुंडी, उठक बैठक यासह अनेक खेळांचे साहित्य बसवण्यात आले. या ठिकाणी महिलांचीच लहान मुलांना घेऊन सर्वाधिक गर्दीही असते. मात्र या सर्वांना गैरसोयीचा फटका बसू लागलाय. या ठिकाणी 1 फुटाहून जास्त पाणी साचून राहिल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बेळगाव मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे हवालदार सुनील वसंत सलाम यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. सकाळी 10 वाजता सेवा बजावत असताना मिलिटरी कॅम्पमध्ये दुचाकीवरून ते जात होते. त्यावेळी चालत्या गाडीवरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते फुटपाथवर कोसळले. त्याचवेळी त्यांचे निधन झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. आकस्मिक झालेल्या या घटनेने घुलेवाडी व चंदगड पंचक्रोशीमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, भाऊ, भाऊजय असा मोठा परिवार आहे. शासकीय इतमामात काल शनिवारी दिनांक 17 रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आलमट्टी जलाशय 99% भरला असल्यामुळे 21 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते गंगापूजन होणार आहे. यावेळी जलाशयाची उंची वाढवण्याच्या कामालाही चालना देण्यात येणार आहे. एकूण 5 मीटर उंची वाढवण्यात येणार असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 3 मीटर उंची वाढवण्यात येणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अलमट्टी जलाशयाची उंची वाढवणे, त्यासाठी भूसंपादन करणे, नुकसान भरपाई देणे, पुनर्वसन करणे आदी कामांसाठी सरकारने कृष्णा भाग्य जल निगम लिमिटेडवर जबाबदारी सोपवली आहे. गॅस सिलेंडर यंत्रणा अद्यापही विस्कळीत असल्यानं बेळगाव शहर तसेच तालुक्यातील नागरिकांना गॅस सिलेंडर टंचाईचा सामना करावा लागतोय. मागील 8 दिवसांपासून घरगुती HP गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नोंदणी केल्यानंतर 15 दिवस वाट पाहावी लागेल असं सांगितलं जात आहे. गॅस तुटवड्यामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ लागली आहे. अगदी सण तोंडावर आला असतानाच घरगुती गॅस वेळेमध्ये मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पूर्वी गॅस नोंदणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गॅस मिळत होता, मात्र आता गॅस नोंदणी झाल्यानंतर 10 ते 15 दिवस वाट पाहावी लागत आहे. अनुसूचित जाती जमातींचे उपवर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वादग्रस्त निकालाच्या निषेधार्थ उत्तर भारतातील अनेक दलित संघटनांनी 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली आहे. याला विविध आंबेडकरवादी संघटनांनी पाठिंबा दिलाय. आंबेडकरवादी भारत मिशनच्या वतीने भारत बंदच्या दिवशी आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी दलित संघटनांची एक बैठक आज मुंबईतील प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये दलित एकता धरणे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दलित पॅन्थरचे नेते सुरेश केदारे आणि ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी पत्रकाद्वारे दिली. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने बेळगाव शहरातील इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीची तयारी करण्यात आली आहे. इस्कॉन मंदिरात 3 दिवसांच्या जन्माष्टमी सोहळ्यास सुरुवात करण्यात येणार आहे. उद्या सोमवारी श्री बलराम जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, अभिषेकसह धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी इस्कॉनचे संस्थापक आचार्य परमपूज्य श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस असल्याने तो मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवले असल्याचे सांगण्यात आले. रायगडावर साकारत असलेल्या 32 मण सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा याबाबत नियोजन करण्यासाठी आज रविवार दिनांक 18 रोजी शहरातील अन्सूरकर गल्ली येथील छत्रेवाड्यामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार होते. मात्र काही कारणास्तव ते अनुपस्थित राहिल्याने प्रांतप्रमुख किरण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार व कोलकाता येथील झालेल्या महिलेवरील अत्याचाराचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी शिवप्रतिष्ठानचे सर्व विभाग प्रमुख, गाव प्रमुख आणि धारकरी उपस्थित होते. राज्यात डेंग्यूची प्रकरणे वाढत असल्याने राज्य सरकारने शाळांमध्ये खबरदारीचे उपाय म्हणून योजनांसंबंधी मार्गसूची जारी केली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने शाळांना डेंग्यू प्रतिबंध आणि सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या प्रकरणाची नोंद झाली आहे. त्यामुळे शाळेला येण्यापूर्वी डासांपासून रक्षण होणारे मलम हातापायांना लावणे, डेंग्यूचा फैलाव व सुरक्षा उपाययोजनांविषयी जागृती करणाऱ्या सूचना नोटीस बोर्डवर प्रदर्शित करावेत असे निर्देशही देण्यात आले आहेत. पश्चिम बंगाल येथे झालेल्या महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेसह प्राध्यापक संघटनेकडून चन्नम्मा चौकामध्ये आंदोलन करून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर करून घटनेची माहिती दिली, तर जवळपास तासभर चन्नम्मा चौकामध्ये मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले. निपाणी शहरात पाण्याबरोबरच विस्कळीत वीज पुरवठा, घंटागाडी, वाहतूक कोंडी आदी समस्या वाढल्या आहेत. गेल्या 3-4 वर्षांपासून निपाणी शहरातील नागरिक पाण्याअभावी हैराण झाले आहेत. शहराला सुरळीत पाणी पुरवठा करणे गरजेचे असताना भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते ईर्षेचे राजकारण करण्यात गुंतले आहेत. पाण्याचा पत्ता नसताना गंगा पूजनात मात्र राजकारण केलं जात आहे, अशी टीका माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी केली. निपाणी शहर व उपनगरांची गेल्या अनेक वर्षांपासून तहान भागवण्याचे काम जवाहर तलाव करत आला आहे. पण पावसाचे कमी होणारे प्रमाण आणि तलावात साठत चाललेला गाळ हे पाणी समस्येचे प्रमुख कारण बनले आहे. यंदा परिसरात चांगला पाऊस झाला. परिणामी जवाहर तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे.
गेल्या 15 ते 20 दिवसांपासून वाहून जाणारे पाणी वाया जात असल्यानं याची साठवणूक करण्यासाठी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक विचार करायला हवा, असे मत जाणकारातून व्यक्त होत आहे. कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर करण्यात आलेल्या अत्याचार प्रकरणी कागवाड तालुक्यातील डॉक्टर संघटनेच्या वतीने कागवाड येथे निषेध रॅली काढून निषेध नोंदवण्यात आला. कागवाड येथील राणी चन्नम्मा सर्कल येथे सर्व डॉक्टरांनी एकत्रित येऊन मानवी साखळी करून आपला संताप व्यक्त केला. याप्रसंगी कागवाड तहसीलदार राजेश बुर्ली यांना निवेदन सादर करण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.